अखिल भारत पद्मशाली संगमचे 17वे अधिवेशनाबाबत महिलांचे सभा संपन्न। अखिल भारत पद्मशाली संघ मुख्यालय हैदराबाद यांच्या वतीने रविवार दिनांक 9/3/2025 रोजी हैदराबाद येथील औद्योगिक एक्झिबिशन ग्राउंडवर भव्य 17वे अधिवेशन भरवण्यात येत आहे। या संदर्भात समाजातील महिलांना माहिती देण्यासाठी युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांनी श्री मार्कंडे मंदिरात सभा आयोजित केले। सदर सभा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि हैदराबादचे युवजन महिला संगमच्या सचिवा श्रावंती आटीपामुला, अखिल भारत पद्मशाली महिला संगमच्या उपाध्यक्षा सरिता वडनाल, सचिवा संगीता इंदापुरे, सुरेखा बोंबड्याल, ममता मुदगुंडी, हेमा गोस्की, ममता तलकोकुल, माधवी अंदे, सुप्रिया आटीपामुला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री मार्कंडे पूजन करून आरती करण्यात आली। यावेळी मान्यवरांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले। युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांनी सर्व उपस्थित महिलांचे स्वागत करून प्रास्ताविकात अधिवेशनाबाबत माहिती दिली। यावेळी श्रावंती आटीपामुला यांनी मार्गदर्शनपर भाषणात अधिवेशन, अखिल भारत संगमचे पदाधिकारी, विविध राज्यातील आणि प्रांतातील अध्यक्ष, विविध विभाग संगमचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अंदाजे 20,000 पद्मशाली बंधू भगिनींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। सदर अधिवेशनात विविध अडीअडचणी सोडवण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे। तसेच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एकता राहण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। तरी सोलापुरातील पद्मशाली समाजातील महिला, पुरुष, युवक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, विविध क्षेत्रातील व्यापारी, सरकारी ऑफिसर्स, नोकरदार, प्रायव्हेट सेक्टरमधील अधिकारी व नोकरदार, हातमाग, विणकर, बिडी, यंत्रमाग कामगार या सर्वांनी हैदराबादच्या अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन केले। यावेळी सरिता वडनाल, भारती सग्गम यांनी आपले विचार मांडले। अध्यक्षीय भाषणात सुरेश फलमारी यांनी सोलापुरातील पद्मशाली समाजातील बंधू आणि भगिनींना विविध क्षेत्रातील मान्यवर दिनांक 9 मार्च रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केले। या कार्यक्रमास हैदराबादचे सुभाष अटीपामुला, प्रमोद अटीपामुला, सुहासिनी चाटला, अर्चना वडनाल, गीतांजली श्रीराम, प्रभावती मद्दा, हेमा मुदगुंडी, रेखा दासरी, मेघा इत्तम, गीता बुदत्त, अर्चना वडनाल, शोभा भिंगी, नर्मदा रेस, अंबुबाई वल्लाल आदी महिला उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट संदीप संगा, यशवंत इंदापुरे आणि महेश जिंदम, गिरीश गोस्की, रायमल्लू गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सरिता वडनाल यांनी मानले।